समीकरण काय दिले आपल्याला 7m चा वर्ग बरोबर काय आहे 21m. आता मला सांगा उजव्या बाजूला 0 आहे का? नाही. म्हणजे ते कुठे घ्यायला पाहिजे डाव्या बाजूला. काय मिळेल इक्वेशन 7m चा वर्ग वजा काय येणार आहे 21m बरोबर काय येईल 0. आता बाळांनो नीट लक्ष द्या. हा वेगळा प्रकार आहे जरा बरोबर. इकडं 7m वर्ग दिसते आणि इथं काय 21m. मग 21 म्हणजे काय असतं बाळांनो 7 गुणिले 3. मग आता याच्यामधनं कॉमन निघते का काय? इकडच्या बाजूला 7 आहे का? इकडं आहे का? मग 7 कॉमन निघणार का? त्यानंतर इथं यम आहे इथं यम आहे. यम सुद्धा कॉमन निघाल का नाही? काय शिल्लक राहिलं मग 7 गेला यम गेला कोण राहिला एम वजा इथला 7 गेला यम गेला कोण राहिलं 3 बरोबर काय आलं 0. आता नीट लक्ष द्या. थोडक्यात हा एक कंस झाला आणि हा एक कंस झाला. दोन कंसांचा काय झाला गुणाकार. म्हणजे हा तरी 0 असायला पाहिजे किंवा हा 0 असायला पाहिजे. म्हणजे काय 7m बरोबर 0 किंवा काय लिहिता येईल m वजा 3 बरोबर 0. सांगा आता इथं हे m बरोबर किती 0 भागिले 7. 7 न 0ला भागलं उत्तर किती आलं बाळांनो 0. 0ला कुणी जरी भागलं तर उत्तर काय तर 0. पुढं हे वजा 3 आहे पलीकडे गेल्या अधिक 3. m बरोबर किती मिळेल बाळांनो 3. याचा अर्थ m बरोबर 0 आणि m बरोबर 3. ही काय आहे या समीकरणाची उकल आहे. m वर्ग वजा 11 बरोबर 0. आता मला सांगा या समीकरणामध्ये उजव्या बाजूला 0 आहे का नाही? आहे बरोबर. म्हणजे याच्यामध्ये ऍडजस्टमेंटची काय गरज नाही. आता समजून घ्या बाळांनो इकडे m चा वर्ग दिलाय का नाही. मला इकडे काय करायचे त्या ठिकाणी सुद्धा वर्ग आणायचे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा वर्गमूळ 11 चा वर्ग वर्गमूळ 11 चा वर्ग किती 11 येईल. कारण वर्गमुळाला वर्ग गेला कोण राहिलं 11. मग मी 11च्या जागेवरती हे लिहू शकतो की नाही वर्गमूळ 11 चा वर्ग. काय लिहिता येईल मग सांगा m वर्ग वजा 11 म्हणजे कोण वर्गमूळ 11 चा वर्ग बरोबर काय आलं बाळांनो 0. याला जर मी a मानलं याला जर मी b मानलं तर a चा वर्ग वजा b चा वर्ग काय येतो एका कंसामध्ये बेरीज आणि एका कंसामध्ये वजाबाकी. दोन पदांची बेरीज दोन पदांची वजाबाकी. पहिलं पद काय m आणि दुसरं पद काय वर्गमूळ 11. म्हणजे काय करता येईल बाळांनो याच्या ऐवजी काय लिहिता येईल एका कंसामध्ये बेरीज m अधिक वर्गमूळ 11 आणि दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी m वजा वर्गमूळ 11 बरोबर किती येईल. समजलंय का? समजलं का? म्हणजे m अधिक वर्गमूळ 11 आणि दुसऱ्या कंसात m वजा वर्गमूळ 11 बरोबर 0. आता लक्ष द्या रे m अधिक वर्गमूळ 11 बरोबर 0 किंवा काय येऊ शकतं m वजा वर्गमूळ 11 बरोबर 0. आता सांगा हे अधिक m तसंच हे अधिक वर्गमूळ 11 पलीकडे गेल्यावर वजा वर्गमूळ 11 हे एक रूप मिळालं आणि दुसरं काय मिळालं बाळांनो m बरोबर वर्गमूळ 11. समजलं का? या समीकरणामध्ये उजव्या बाजूला 0 आहे का? नाही. मग आपल्याला काय करायचंय हे अधिक 9 आहे हे डाव्या बाजूला घ्यायचंय. काय भेटेल आपल्याला 25m चा वर्ग या अधिक 9 इकडे गेल्या वजा 9 बरोबर काय ना 0. समजलं का? पुढं मला सांगा 25 कुणाचा वर्ग आहे 5 चा m चा वर्ग तसाच वजा 9 कुणाचा वर्ग आहे 3 चा वर्ग बरोबर 0. मग आपण हे असं लिहू शकतो बघा 5 चा बी वर्ग m चा बी वर्ग आहे काय येईल 5m चा वर्ग वजा 3 चा काय ना वर्ग बरोबर काय आलं बाळांनो 0. समजलं का इथपर्यंत? आता सांगा या ठिकाणी याला मी a मानलं आणि याला काय मानलं b तर काय मिळेल a चा वर्ग वजा b चा वर्ग. काय सूत्र इथं आपल्याला एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी म्हणजे a अधिक b a वजा b. मग या सूत्रानुसार 5m चा वर्ग वजा 3 चा वर्ग काय होणार एका कंसात बेरीज एका कंसात वजाबाकी बरोबर काय येणार 0. मग आता a म्हणजे कोण येणार 5m आणि b म्हणजे कोण येणार 3. इकडच्या बाजूला काय येणार 5m वजा 3. समजलं का?
याचा बी वर्ग आहे, याचा बी वर्ग आहे, बरोबर का? मग यासाठी सूत्र काय असतं? ए वर्ग वजा बी वर्ग, एका कंसात दोन्ही पदांची बेरीज, एका कंसात दोन्ही पदांची वजाबाकी. मग एक काय इथं 5m आहे, दुसरं पद काय आहे 3. मग इथं काय येणार 5m अधिक 3, आणि दुसऱ्या कंसात काय येणार 5m वजा 3. मग जर या दोन कंसांचा गुणाकार तुम्हाला 0 मिळवायचा असेल तर एक कंस काय असला पाहिजे? 0. म्हणजे हा कंस तरी 0 असेल, नाहीतर हा कंस 0 असणार. म्हणजे आपण काय लिहू शकतो सांगा? 5m अधिक 3 बरोबर 0, किंवा काय लिहिता येईल? 5m वजा 3 बरोबर 0. पुढं सांगा, हे 5m तसंच अधिक 3 उजव्या बाजूला गेलं, काय झालं? वजा 3. पुढं m बरोबर काय येईल? वजा 3/5. काय ना? वजा 3/5. आणि इकडच्या बाजूला सांगा 5m बरोबर 3, हे वजा 3 आहे, उजव्या बाजूला गेल्या अधिक 3, म्हणून m बरोबर किती? 3/5. मग रूट्स काय आले बाळांनो? एक आलं वजा 3/5 आणि एक आलं अधिक 3/5. याचा अर्थ काय? m ची किंमत तुम्ही वजा 3/5 टाकली किंवा अधिक 3/5 टाकली तरी तुम्हाला त्या समीकरणाचं उत्तर 0 मिळणार आहे. म्हणून हेच काय त्याचं रूल्स आहे. आलं लक्षात? आता इथं या 2m न याला गुणावं लागल. किती येणार? 2m गुणुले m किती येईल? 2m चा वर्ग. त्यानंतर 2m न याला गुणलं 24 ला, 24 दुने 48 अधिक वजा वजा 48m बरोबर. उजव्या बाजूला काय आहे? 50 आहे, अधिक आहे, इकडे गेल्या वजा, वजा 50 बरोबर काय येईल? 0. आलं का लक्षात? काय केलं फक्त आपण? 2m न m ला गुणलं, 2m न 24 ला गुणलं, बरोबर काय आले? 50 बरोबर. मग आता 2m गुणिले m किती आलं? 2m चा वर्ग अधिक अधिक अधिक, पण अधिक वजा वजा, 2 न 24 ला गुणलं, 24 दुने 48, 48m अधिक 50 डाव्या बाजूला आणलं वजा 50, आणि उजव्या बाजूला काय राहिलं? 0 राहिलं. काय राहिलं? 0. समजलं का? पुढं आता नीट लक्ष द्या. m वर्गचा सगुण किती आहे? 2, आणि स्थिर पद जे आहे ते किती आहे? वजा 50. किती आहे? वजा 50. 2 न वजा 50 ला गुणलं, किती आलं? वजा 100. किती आलं? वजा 100. मग आपल्याला काय करायचं बाळांनो? गुणाकार काय आला पाहिजे? वजा 100 आला पाहिजे. आणि बेरीज काय आली पाहिजे? मधली संख्या. मधली संख्या m ला गुणाकार कोण आहे? वजा 48. मग गुणाकार आला पाहिजे वजा, बेरीज आली पाहिजे वजा 48. मग अशा कोणत्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 100 येईल आणि ज्यांची बेरीज वजा 48 येईल? अशा संख्या शोधायच्या आपल्याला. 50 दुने 100. काय करता येईल आपल्याला? 50 दुने 100. बघा इथं 50 घेतलं, इथं 2 घेतलं, 50 दुने 100, पण अधिक 100 येते. आपल्याला काय पाहिजे? वजा 100. मग याला तुम्हाला वजा द्यावं लागेल किंवा याला द्यावं लागेल, पण आपल्याला ही संख्या बेरजेची जी येणार आहे ती बी वजा पाहिजे. म्हणजे मोठ्या संख्येला काय दिलं पाहिजे? वजा दिलं पाहिजे. मग काय आलं? वजा 50 गुणुले अधिक 2, यांचा गुणाकार आला वजा 100. आधी वजा 50 अधिक 2 जर केलं आपण तर 50 वजा 2 किती येणार? 48. आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय येणार? वजा, म्हणजे काही वजा 48. मग कोड काय आली बाळांनो? वजा 50 आणि 2 बरोबर. आता सांगा पुढे काय करणार? हा 2m वर्ग आहे का नाही? तसंच घ्यायचा आहे. 2m वर्ग वजा 48m ची फोड काय झाली? वजा 50m, आणि पुढं अधिक 2m, आणि शेवटचं स्थिर पद वजा 50 बरोबर काय? 0. आता इथं या दोघांचा आणि या दोघांचा असं 2 ग्रुप केले आपण बरोबर. आता सांगा रे, कॉमन घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचंय कॉमन? कसं घेणार कॉमन सांगा? आता इथं 50 आहे का नाही? याची फोड काय होईल? 25 गुणुले 2 बरोबर. आणि याची पण फोड काय येणार? 25 गुणुले 2. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. इथं 2 आहे, इकडे बी 2 आहे का नाही? मग यातला 2 मी कॉमन घेतला. इथं m आहे, इथं पण m आहे, m बी कॉमन घेतला. काय शिल्लक राहिलं? 2 गेला, m गेला, एक m शिल्लक राहिला का नाही? बरोबर. चिन्ह काय मध्ये? वजा. त्यानंतर इथं 2 गेल्यामुळे 25 राहिला. आलं का लक्षात? पुढं सांगा. आता इथं 2 आहे आणि इथं बी 2 आहे ना, मग 2 कॉमन घेतला. 2 कॉमन घेतल्यामुळे इथं काय राहिला? m, आणि वजा इकडे काय राहिला? 2 गेला, राहिला कोण? 25 बरोबर. कोण येणार? ब्रॅकेट मध्ये सेम संख्या आली का?
ब्रॅकेट मध्ये जर सेम संख्या आली तर म्हणायचं आपलं उत्तर बरोबर आहे. मग सांगा आता. सांगा इथला m वजा 25 जर कॉमन घेतला तर काय मिळेल रे? m वजा 25. आता इथला m वजा 25 आपण कॉमन घेतला, कोण राहिले इकडं? 2m. इकडचा m वजा 25 कॉमन घेतला, अधिक कोण राहिला? 2 बरोबर 0. सांगा पुढं. हा कंस 0 येईल किंवा हा कंस 0 येईल, म्हणजे काय? m वजा 25 बरोबर 0 किंवा काय 2m अधिक 2 बरोबर 0. पुढं हे वजा 25 पलीकडे गेलं, मग m बरोबर किती येईल? 25 किंवा 2m बरोबर किती आलं बाळांनो? वजा 2 अधिक 2 आहे का नाही? पलीकडे गेल्या वजा 2, मग 2m बरोबर काय आलंय? वजा 2 आले. मग m बरोबर किती आलं? वजा 2/2. बेक बे किती आलं? वजा 1. किती आलं? वजा 1. रूट काय आले? m बरोबर 25 आणि m बरोबर वजा 1. आलं का लक्षात? सांगा x वर्गचा सहगुणक जो आहे तो 1 आहे का? x वर्गचा सहगुणक 1 आहे का? नाही. बरोबर. मग काय करणार तुम्ही? 3 न या स्थिर पदाला गुणायचं. 3 न कुणाला गुणायचं? 2 ला. किती आला गुणाकार? 6. म्हणजे गुणाकार आला पाहिजे 6. बरोबर का? आणि बेरीज काय आली पाहिजे? x चा जो सहगुणक आहे तो म्हणजे काय? वजा 2 वर्गमूळ 6. काय? वजा 2 वर्गमूळ 6. मग अशा दोन संख्या शोधायचं की आपल्याला त्यांचा गुणाकार काय आला पाहिजे? 6 ला पाहिजे आणि बेरीज काय आली पाहिजे? वजा 2 वर्गमूळ 6. कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 6 येतो आणि त्यांची बेरीज वजा 2 वर्गमूळ 6 आहे? नीट लक्ष द्या. समजा तुम्ही वर्गमूळ 6 न वर्गमूळ 6 ला जर गुणलं तर काय येईल? हे वर्गमूळ 6 चा वर्ग. वर्गमूळाला वर्ग केला, किती आला बाळांनो? 6. बरोबर. आता ही संख्या जी आहे ती मी वजा घेतली आणि ही संख्या सुद्धा मी वजा घेतली, तर वजा वजाचा गुणाकार अधिकच येणार आहे. कळलं का? म्हणजे वजाचा वर्ग जरी केला तरी तो काय येणार आहे? अधिक येणार आहे. म्हणजे 6 येईल. आणि जर हे समजा वजा वर्गमूळ 6 घेतलं अधिक परत वजा वर्गमूळ 6 घेतलं तर अधिक वजा काय होतं? वजा होतं. वजा वर्गमूळ 6 वजा वर्गमूळ 6 बरोबर किती लिहितं? थोडक्यात हे झालं वडापाव. हे झालं वडापाव. एक वडापाव, एक वडापाव, 2 वडापाव. आलं लक्षात? किंवा हा झालं x -x -x काय येणार? -2x. तसं हे काय येणार आहे? -2√6. मग येतंय का? म्हणजे वर्गमूळ 6 जे आहे त्यानं वर्गमूळ 6 ला गुणलं तर 6 येऊ शकतं किंवा वजा वर्गमूळ 6 ला वजा वर्गमूळ 6 न जर गुणलं तरी पण काय येऊ शकतं? 6 येऊ शकतं. आणि त्याच वजा वर्गमूळ 6 ची आणि वजा वर्गमूळ 6 ची जर बेरीज केली तर तुम्हाला काय मिळू शकतं बाळांनो? वजा 2 वर्गमूळ 6. काय मिळू शकतं? वजा 2 वर्गमूळ 6. समजलं का? मग आता फोड करून मिळालेली आहे. सांगा काय लिहिता येईल समीकरण? पहिल्यांदा 3x वर्ग तसंच वजा 2 वर्गमूळ 6x आहे, त्याच्याऐवजी ही फोड केलेली काय येणार? वजा वर्गमूळ 6x. दुसरं काय येणार? वजा वर्गमूळ 6x. बघा हे वजा वर्गमूळ 6x अधिक वजा वर्गमूळ 6x. मग याच्यामध्ये कॉमन कोण आहे? वर्गमूळ 6x. कॉमन कोण आहे? वर्गमूळ 6x. मग इथं राहिला कोण? वजा 1 वजा 1 वजा 1 वजा 1 येणार? वजा 2. आलं लक्षात? म्हणजे ही फोड झाली. आणि अधिक काय बाळांनो? 2 बरोबर 0. आता काय करायचं आपल्याला? हा एक भाग घ्यायचा आणि हा एक भाग घ्यायचा आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? कॉमन काढायचं. काय करायचे? कॉमन काढायचं. आता नीट लक्ष द्या. इथं 3 आहे. काय इथं? 3. मग याला आपण असं लिहू शकतो वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3. कळलं का? गुणिले कोण आहे आता? x वर्ग. बरोबर. वजा इथं वर्गमूळ 6 आहे का नाही? इथं आपण काय लिहू शकतो? वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 2. वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 2 काय येणार? वर्गमूळात 3 गुणिले 2 म्हणजे किती येणार? 3 दुणे 6. म्हणजे वर्गमूळ 6 येईल ना. वर्गमूळ 6 च्या जागेवर हे असं लिहिलं आणि इंटू त्याला मल्टिप्लाय कोण आहे? x आहे. याचा अर्थ कळला का? बरोबर. आता पुढं वजा
इथं काय आहे वर्गमूळ 6 आहे. इथं परत काय लिहू शकतो मी वर्गमूळ 3 गुणुले वर्गमूळ 2 आणि गुणुले कोण आहे इथं x अधिक हा जो 2 आहे का नाही त्याला मी असं लिहू शकतो वर्गमूळ 2 गुणुले वर्गमूळ 2 बरोबर काय ना 0. आता ही फोड केली मनातल्या मनात करण्यापेक्षा जर लिहिलं तर चुकायची शक्यता संपली. बघा आता नीट लक्ष द्या याच्यामध्ये कॉमन काढायचंय याच्यामध्ये कॉमन काढायचंय. आता सांगा बरं दिसतंय ते कॉमन निघेल इकडे दिसतंय तिकडे दिसतंय इथं वर्गमूळ 3 दिसतंय का आहे हा इकडे बी वर्गमूळ 3 आहे ही कॉमन निघते इथे x आहे का इकडे x आहे का म्हणजे x बी कॉमन निघतोय. मग काय राहिलं सांगा रे बाळांनो वर्गमूळ 3 गेला राहिला हा वर्गमूळ 3 बरोबर का यातला एक x गेला एक राहिला ना वजा सांगा इकडं वर्गमूळ 3 गेला x गेला कोण राहिला आलं लक्षात. सगळ्यात सोपी पद्धत काय हा बॉक्स इकडे आला पाहिजे कंस आला पाहिजे नाहीच कळलं तर आहे असं लिहायचं उचलून बरोबर. इकडच्या बाजूला सांगा कॉमन काय इथं वर्गमूळ 2 आहे काय वर्गमूळ 2 आहे आणि इकडे वर्गमूळ 2 आहे बरोबर का पण हे वजा चिन्ह आहे काय वजा चिन्ह बरोबर का. आता इथं अधिक आहे त्यामुळे इथं वजा वजा आहे अधिक म्हणजेच काय वजा वजा मग इथला वजा आणि वर्गमूळ 2 कॉमन घेतला वजा वर्गमूळ 2 काय केला कॉमन घेतला. मग आता वजा बी गेला आणि वर्गमूळ 2 गेला कोण राहिलं वर्गमूळ 3 आणि कोण राहिला x. आता एक वजा जो आहे तो इकडे आलाय मग एक वजा शिल्लक राहिला ना आणि यातला एक वर्गमूळ 2 इकडे गेला कोण राहिला वर्गमूळ 2 बरोबर काय आलं 0. मग आपलं बरोबर आहे का मी काय सांगितलं बघा इकडे जो कंस आलाय तोच कंस इकडे आला का सेम आला का आला म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता नीट लक्ष द्या या वजा चिन्हाच्या डाव्या बाजूला आणि वजा चिन्हाच्या उजव्या बाजूला दोन्हीकडे सेम कंस आलाय तो काय घेता येईल मला कॉमन कुठला कंस आहे वर्गमूळ 3x वजा वर्गमूळ 2 जर मी कॉमन घेतलं हा जर कॉमन घेतला तर कोण राहिला इथं वर्गमूळ 3x वजा कोण राहिलं वर्गमूळ 2 बरोबर काय ना बाळांनो 0. आता या दोन कंसांचा गुणाकार काय आला 0 आला याचा अर्थ आपण काय लावणार हा कंस 0 असेल किंवा हा कंस 0 असेल बरोबर का. मग सांगा बरं काय लिहिता येईल वर्गमूळ 3x वजा वर्गमूळ 2 बरोबर काय 0 किंवा काय लिहिता येईल वर्गमूळ 3x वजा वर्गमूळ 2 बरोबर काय ना 0. आता बघा सांगा हे वर्गमूळ 3x हे वजा वर्गमूळ 2 इकडे गेला काय होणार अधिक होणार वर्गमूळ 2 और इकडच्या बाजूला सांगा वर्गमूळ 3x हे वजा आहे पलीकडे गेल्या वर्गमूळ 2 कळालं का पुढं. मग हा x तसाच राहील वर्गमूळ 2 भागिले काय ना वर्गमूळ 3 हा वर्गमूळ 3 गुणिले का नाही इकडे गेला काय झाला भागिले मग x ची किंमत तुम्हाला काय मिळाली वर्गमूळ 2 भागिले वर्गमूळ 3 और इथं सांगा x बरोबर काय आलं वर्गमूळ 2 भागिले वर्गमूळ √2x² + 7x प्लस काय 5√2 = 0. आता आपल्याला काय सांगितले लक्षात घ्या तर इथं x वर्ग आहे बरोबर आणि त्याचा सहगुणक किती आहे √2 आणि स्थिरपद कुठले 5√2 तर यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार काय करायचा आहे गुणाकार. मग √2 न 5√2 ला मल्टिप्लाय केलं बरोबर किती आलं सांगा याचा इथं मल्टिप्लायर 1 असतो 1 न 5 ला मल्टिप्लाय केलं 5 आणि √2 न √2 ला मल्टिप्लाय करायचं √2 × √2 काय येणार √2 चा स्क्वेअर बरोबर. आता लक्षात घ्या इथं किती आले हे 5 तसंच आणि वर्गमूळाचा वर्ग कॅन्सल झाला बरोबर. मग या ठिकाणी काय येणार आहे 2 मग 5 दुने किती आलं बाळांनो 10 मग गुणाकार किती आला पाहिजे 10 ला पाहिजे गुणाकार किती आला पाहिजे 10 ला पाहिजे बरोबर. आता मधली संख्या कोणती आहे 7 बरोबर मग बेरीज काय आली पाहिजे 7 आली पाहिजे. आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार जो आहे तो किती आला पाहिजे 10 आणि बेरीज किती आली पाहिजे 7 बरोबर. मग 5 आणि 2 जर आपण घेतलं तर 5 दुने काय येणार आहे 10 आणि 5 आणि 2 किती येणार आहे 7. आलं का लक्षात. पहिल्यांदा काय केलं आपण पहिल्यांदा x वर्गाचा सहगुणक घेतला कोणता आहे वर्गमूळ 2 या वर्गमूळ 2 न शेवटचं जे स्थिर पद आहे याला काय केलं गुणलं म्हणजे 5 वर्गमूळ 2 ला गुणलं
वर्गमूळ 2 गुणिले 5 वर्गमूळ 2. मग इथं 1 न 5 ला गुणलं 5 आलं. वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 काय आलं? वर्गमूळ 2 चा वर्ग. वर्गमूळाला वर्ग काय झाला? कॅन्सल. मग हे 5 तसंच, हे 2 तसंच. 5 दुने 10. मग आपण काय करणार? जर समजा गुणाकार 10 ला, आता तर इथली मधली संख्या घ्यायची, ती बी काय आली पाहिजे? 7 आली पाहिजे. मग अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 10 आला पाहिजे आणि बेरीज काय आली पाहिजे? 7. मग या ठिकाणी दोन संख्या आहेत, 5 दुने 10 आणि 5 आणि 2 किती? 7. आता ही जी 5 आणि 2 ही फोड केली ती कुणाची असती? मधल्या 7 एकशी. मग आता वरचं समीकरण कसं लिहू शकतो आपण? वर्गमूळ 2 x वर्ग अधिक या 7 एकशी फोड काय असणार आहे? 5x अधिक 2x. आणि शेवटचं स्थिर पद काय आहे? 5 वर्गमूळ 2 बरोबर 0. समजलं का इथपर्यंत? आता काय करणार आहे? 4 पद आपल्याला दिसतात इथं. हे एक पद आहे, हे एक पद, बरोबर का? मग या दोन दोन पदांचा आपण ग्रुप केला. आता इथं काय करतोय बघा, लक्ष द्या. या ठिकाणी वर्गमूळ 2 इथं आहे, पण इथं वर्गमूळ 2 आहे का? नाही. म्हणजे ते कॉमन आपण घेऊ शकत नाही. मग या ठिकाणी x आहे, इथं पण x आहे. मग x आपल्याला काय करता येईल? कॉमन घेता येईल. मग आपण काय केलं? या ठिकाणी x कॉमन घेतला. आता x कॉमन घेतल्यामुळे काय झालं बाळांनो? हा वर्गमूळ 2 तसाच राहील. यातला एक x बाहेर आलाय, बरोबर? x वर्ग मधला एक इथं राहिला, बरोबर? अधिक त्यातला x जो आहे तो कॉमन बाहेर घेतलाय. मग कोण राहिले ब्रॅकेट मध्ये? 5 राहिले. आलं लक्षात? आता पुढं नीट लक्ष द्या. आता इथं x आहे, पण इथं x आहे का? नाही. म्हणजे x कॉमन घेऊ शकत नाही. इथं वर्गमूळ 2 आहे, इथं वर्गमूळ 2 आहे का? आहे. लक्षात घ्या. आता जर हा 2 आपण पाहिला का नाही, या 2च्या जागेवर आपण असं घेऊ शकतो बघा, वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2. याचा अर्थ काय असतो? वर्गमूळ 2 चा 2 वेळा गुणाकार म्हणजे 2 असतो. कसं काय? तर वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 म्हणजे काय झालं? वर्गमूळ चा वर्ग, बरोबर? मग इथं वर्गमूळाला वर्ग गेला, किती राहील? आलं लक्षात? म्हणजे या 2च्या जागेवरती कोण आहे? वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ. मग आता मला सांगा, या ठिकाणी वर्गमूळ 2 आहे का? या 2च्या जागेवर आहे ना, आणि इथं बी वर्गमूळ 2 आहे. मग कॉमन काय काढू शकतो मी? वर्गमूळ 2 जर मी कॉमन घेतलं तर इथला वर्गमूळ 2 राहिला, बरोबर? आणखी कोण राहिला? x राहिला. अधिक इथला वर्गमूळ 2 बाहेर घेतला म्हणजे कोण राहिला? 5 बरोबर 0. आता आपलं उत्तर बरोबर आहे का नाही कसं ठरवायचं आपण? की हा कंस चेक करायचा, तो हा कंस आला पाहिजे. जर कंस नाही आला तर म्हणायचं आपलं चुकले, आणि कंस आलाय तर आपलं बरोबर आहे. म्हणजे वर्गमूळ 2x अधिक 5 इकडे पण आले, इकडे पण आले, म्हणजे आपलं बरोबर आहे. आता हे वर्गमूळ 2x अधिक 5 हे आणि इथलं कॉमन जर घेतलं तर काय मिळेल? वर्गमूळ 2x अधिक 5 आपण कॉमन घेतलं, बरोबर? या बाजूला आहे आणि या बाजूला बी आहे. मग यातनं आणि यातनं हे कॉमन घेतलं. आता यातनं कॉमन घेतल्यामुळे कोण राहिला? x राहिला. अधिक हा जो आहे तो बाजूला गेला, कोण राहिला? फक्त वर्गमूळ 2. आणि बरोबर काय येणार आहे? 0. समजलं का? बर, आता या दोन कंसांचा गुणाकार काय आहे? 0. या दोन कंसांचा गुणाकार काय आहे? 0. मग त्यांचा गुणाकार 0 कधी येऊ शकतो? फक्त हा जर 0 असला किंवा हा जर 0 असला तरच शक्य. म्हणजे या कंसानं 0ला गुणलं तर 0 येऊ शकतं, किंवा या कंसानं 0ला गुणलं तर 0 येऊ शकतं. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो? हा कंस जो आहे वर्गमूळ 2x अधिक 5 बरोबर 0 आहे, किंवा x अधिक वर्गमूळ 2 बरोबर पण काय आहे? 0. मग आता काय करता येईल सांगा? हे अधिक 5 पलीकडे घ्या, 0 वजा 5 म्हणजे काय येणार? इथं वजा 5. डाव्या बाजूला काय आलं? वर्गमूळ 2x बरोबर, आणि x बरोबर काय राहील? वजा 5/. आता हा वर्गमूळ 2 गुणिले इकडे गेला भागिले, वजा 5/, वर्गमूळ 2. म्हणजे x ची किंमत काय मिळाली आपल्याला? -5/√2. समजलं का? तसंच इकडच्या बाजूला सांगा काय भेटेल? x हे बरोबर हे अधिक आहे, पलीकडे गेल्यावर काय होणार आहे? 0 वजा वर्गमूळ 2 म्हणजे वजा वर्गमूळ 2 येईल, बरोबर? आणि मग किंमत आपल्याला x ची काय मिळाली मुलांनो? x = -√2. समजलं का?